आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बाहेर येते. आपण पाहिलं 2 दिवसापासून सोशल माध्यमांवरती एकच बातमी चालू आहे, ती म्हणजे 6 खासदार हे ठाकरे गट सोडून शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होणार अशी बातमी वाऱ्यासारखी फिरू लागली. आणि ज्या वेळेला ही बातमी बाहेर आली त्यावेळेस पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. आणि ती म्हणजे एकच बंडखोरीची. 2022 नंतर आता 2026 मध्ये झालेल्या 6 खासदारांची ही पक्षप्रवेश बंडखोरी. यामध्ये अनेक खासदारांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या, परंतु शिवसैनिकांचा आक्रोश आणि शिवसैनिकांची घेतलेली आक्रमक भूमिका अत्यंत आपल्याला तीव्र पाहायला मिळते. एक नाही दोन नाही, चक्क त्यांनी टोकाचीच पावलं उचलली. आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते सोलापूर जिल्ह्यातून. आपण पाहिलं तर परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव, धाराशिव जिल्ह्याचे तरुण तडफदार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रतिकात्मक अंत्ययात्राच नाही तर त्यांचं श्राद्ध आणि पिंड देखील घालण्यात आलेलं आहे. शिवसैनिकांची ही आक्रमक भूमिका आणि त्यांनी केलेली बाईट अत्यंत भयानक रौद्र रूप घेताना आपल्याला दिसून येते. संपूर्ण घडामोडी आपण पाहून घ्या, नंतर यावर आपण सविस्तर चर्चा करू. देशमुख असेल, संजय दिना पाटील असेल, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर या 6 खासदार गद्दारांचा ज्यांनी शिवसेनेची अस्मिता मातीत घातली त्यांचं पिंडदान आम्ही या ठिकाणी करत आहोत. बाबा आता कसा शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या, हे गद्दारा ओम राजा, हे संजय दिना पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा, स्वर्गात गद्दारी करू नको रे, शिवसेनेची गद्दारी करू नको. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आम्ही आज गाठलेला आहे. या गद्दारांचा बाप खरा हा अमित शहा आहे. 15 कोटी ऍडव्हान्स घेऊन 100 कोटी डील करणारी अवलाद, शिवसेनेची गद्दारी केली, मशाल चिन्हावर निवडून आलेली अवलाद. अरे तुम्ही आज या आमच्या बाळासाहेबाचा फोटो वापरून मतं मागितली, उद्धव साहेबाचा फोटो वापरून मतं मागितली आणि त्याच उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसला. आज वर्धापन दिन आमचा 60 वर्ष झाला आमच्या शिवसेनेला. आज आम्हाला एकीकडे आमचा 60 वर्ष झाला शिवसेनेला वर्धापन दिन आहे, एकीकडे खुशी आहे आमची, पण एकीकडे दुःख पण आहे आम्हाला. कारण आम्ही ज्याला आमचे शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्या 6 या उम्या निंबाळकरला, या बंड्या जाधवला, या आष्टीकरला, या दिना पाटलाला या निवडून दिलं आणि पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रीपद मिळते कुठेतरी म्हणून यासाठी हे गद्दार बनले. आणि त्या भाजपच्या दावणीला आणि त्या मिंदे या गद्दार शिंदेच्या दावणीला येऊन बसले. या शिंदेला पण सांगतो, अरे किती फोडणार तू उद्धव साहेबाची माणसं, एवढा पैसा आला का तुझ्याकडं, तुझ्यात जर एवढा दम असेल ना तर ये आमने सामने लढायला. तू आमचे जेवढे फोडशील ना तेवढी आमची निष्ठा अजून कठोर होणार आहे. तू काय फोडू शकत नाही. किती पैसा तुझ्याकडे, त्या शिंदेला सांगतो तुझ्याकडे पैसा किती सांग. शिवसैनिक असल्या पैशाला मारतो, लक्षात ठेव. शिवसेना स्थापन केली आज 60 वर्षाला आज वर्धापन दिन आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छाचा आनंद आहे. परंतु ह्या आज या शिवसैनिकाच्या म्हणजे ताटामध्ये माती घालण्याचं काम केलं त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या ओमराजे निंबाळकरला या सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी बार्शी भागातील लोकांनी निवडून दिलं, स्वतःच्या पैशातून जाऊन प्रचार केला, निवडून दिलं, असे पैशासाठी विकले गेलेले आहेत. या मला असं वाटतं की जी भाजप असू द्या, एकनाथ शिंदेचं गट असू द्या, अहो तुम्हाला आमची माणसं कशाला लागतात. आम्ही धक्का मारल्याशिवाय तुम्हाला लेकर होत नाहीत का. आमचे लेकर कशाला पाहिजे, तुम्ही पैसा करा ना, तुम्ही नामारलाय. आम्ही शिवसेना संघर्षातून शिवसेना उभारलेली आहे. 6 गेल्या तर 6 लाख निर्माण करायचं, 6 लाख शिवसैनिक निर्माण करायची ताकद उद्धव साहेबांची ताकद आहे. या उद्धव साहेबांच्या पाठीशी सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, युवा सेना, कामगार सेना, महिला आघाडी सगळे अभेद त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा संघर्ष करणार आहे. आणि ओमराजे निंबाळकरला माझं चॅलेंज आहे, तू नियोजन मंडळाच्या मीटिंगला ये, तुझी गाडी फोडल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. खरं तर पोतराजे आता आमच्या दृष्टीने त्याचा बँड बाजा शिवसैनिक वाजवल्याशिवाय राहणार नाही. कारण सोलापूरचे शिवसैनिक, कारण बार्शी जो आहे भाग सोलापूरचा तो त्या मतदारसंघात येतो धाराशिवच्या. सोलापूरच्या शिवसैनिकांनी त्याच्यासाठी उन्हातानात फिरून प्रचार केलेला आहे पदरमोड करून. परंतु वेश्या सुद्धा नाही लागणार आपला देह विक्री करते. परंतु यांनी आमच्या घामावर कमवलेलं जी पद होतं ती विकलेलं आहे 100 कोटीमध्ये.
आणि आम्हाला वाटतं की असा तुकडा यांना टाकलेला आहे चपातीचा 100 कोटीचा आणि त्यातून ते गेलेत. परंतु आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. आम्ही ग्रामदैवताला तर साकडं घातलेलंच आहे, परंतु त्याबरोबरच आज आम्ही एक निर्धार केलेला आहे की ओमराजे सोलापुरात आल्यावर त्याचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा. दुसऱ्या साहेबांसाठी रक्ताचं पाणी करून शिवसेनेला पूर्वीचं गतवैभव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार. यांनी पाय धुवून प्यायची सुद्धा यांची लायकी नाही असं आमचं म्हणणं आहे. राजाभाऊ वाजेंच्या घरी 40 कोटी लिहून ते ठाण्याचे लोक गेले होते, परंतु त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाला विचार म्हणजे काय तर टाळायसाठी कारण सांगितलं होतं. आणि वडिलांनी स्पष्ट सांगितलं की तुझी असली दौलत आम्हाला नको, आमच्या घरात काय खाया प्यायला कमी नाही, तुझा पैसा नको हरामचं म्हणून. हा खरा शिवसैनिक आहे राजा वाजे. याचं पाय धुवून शिवसैनिक पाणी पितेल, परंतु ह्या गद्दारांची लायकी ती सुद्धा राहिलेली नाही. आणि मी खरोखर राजाभाऊंचं अभिनंदन करतो आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे की पैसे टाकले तरी त्याला न बोलणारा माणूस आज या जगात आहेत. असे शिवसैनिक आहेत. या शिवसैनिकांच्या बळावरच आम्ही आमचं वैभव मिळवल्याशिवाय राहणार नाही. करण्यात येत आहे. शिवसेनेचे 6 खासदार आहेत, त्यांचं बॅनर जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे आणि